रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणाला ज्ञानराज माझी योग्यांची माऊली या विषयावर श्री संत नामदेव महाराजांचा अभंग आहे. अभंग 6 चरणांचा आहे आणि नामदेव हे ज्ञानदेवांच्या समकालीन संत आहे, म्हणजे त्यांचे जीवस्य कंठस्य मित्र आहेत. म्हणजे नामाचा नामदेव आणि ज्ञानाचा ज्ञानदेव या दोहोंची त्या काळी एक तीर्थयात्रा म्हणून मोठी तीर्थयात्रा भारताची केली त्यांनी. त्याच्यावर आपले व्हिडिओ आहेत, ते जरूर ऐका. तेव्हा ज्ञानदेवांचं वर्णन नामदेव करतात हे महत्त्वाचं आहे. ज्ञान आणि नाम याची सांगड कशी आहे आणि कसं वर्णन करतात ऐका. ज्ञानराज माझे नामदेव महाराज म्हणतात, योग्यांची माऊली ज्ञानराज माझे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली आहे, म्हणजे योग्यांची माऊली तीच माझी माऊली आहे. जेणे निगमवल्ली प्रगट केले गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर माऊली कशा आहेत ते, की ज्यांनी गीता हे सगळं वेदाचं सार आणि त्याच्यावर अलंकार चढवला त्या गीतेवर, आणि तो अलंकार म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, म्हणजे गीतेवरचा अलंकार ज्ञानेश्वरी आहे. काय कसला अलंकार चढवला आहे? सगळ्या अलंकाराचं शेवटचं जे टोक आहे, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीता अलंकार. ब्रह्मानंद लहरी प्रगट केले. समुद्राला जशी लहर येते, हा वाऱ्याला लहर येते, तसं ब्रह्मानंदाची लहर ज्यांनी प्रगट केली, म्हणजे ज्ञानेश्वरी ही एक गीतेवरची लहर आहे, तरंग आहे. आणि पुढे माऊली नामदेव महाराज म्हणतात, अध्यात्म विद्येचे दावियले रूप. अध्यात्म विद्या काय असते त्याचं रूप ज्ञानेश्वरीच्या रूपाने दाखवलं. चैतन्याचा दीप उजळला गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. चैतन्याचा दीप उजळलेला, चैतन्य म्हणजे चेतना म्हणजे ब्रह्म, त्याचा दीप ज्ञानदीप उजळला असं महाराज म्हणतात. 56 भाषेचा केलासे गौरव. हे करत असताना ते कसं बांधलेलं आहे भाषेमध्ये, अक्षरामध्ये, तर 56 भाषेचा गौरव केला, म्हणजे त्यांना महत्त्व दिलं. भवार्णवी नाव उभारिली. भव आर्णव, आर्णव म्हणजे समुद्र, संसाररूपी समुद्रातील नाव उभारली त्यांनी. आणि जे भव सागरामध्ये दुःखी आहेत त्यांना तरून जाण्याची एक ज्ञानेश्वरीच्या रूपाने अलंकारिक त्यांनी ज्ञानेश्वरी तयार केली. जर का ती ज्ञानेश्वरी श्रवणाच्या मिशेने ऐकायला जरी बसले तर काय होतं? 5वं चरण, श्रवणाचे मिसे बैसावे येवोनी. निमित्ताने जर श्रवण ऐकत बसलं आपण ज्ञानेश्वरीचं तर काय होतं? साम्राज्य भुवनी सुखी नांदे. साम्राज्य, त्याचं भुवन म्हणजे घर, त्याचं सुखात मनुष्य नांदतो, आनंदाच्या घरामध्ये त्याचा निवास होतो. अशी ज्ञानेश्वरी. हा. आणि पुढे नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. ज्ञानदेवी असं म्हटलं आहे आणि श्रेष्ठ ग्रंथ आहे तो. एक तरी ओवी अनुभवावी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, तर त्या ज्ञानदेवीची एक तरी ओवी अनुभव घ्या, एका तरी ओवीचा,
असा आग्रह नामदेव महाराज सांगतात. येथे आपला खरा विषय आहे. एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरी जरी सगळी तुम्हाला वाचता आली नाही, अर्थ कळला नाही, तर एका ओवीचा अर्थ कळला आणि तो अनुभवला तरी तुमचा उद्धार होईल, असं नामदेव महाराजांना म्हणायचं आहे. आता एक तरी ओवी अनुभवावी असा जेव्हा विषय येतो तेव्हा जे सावट लोक आहेत, लबाड आहेत, पण धूर्त आहेत, हुशार आहेत, ते आपापल्या सोयीने शास्त्राचा अर्थ लावित असतात. आपल्या सोयीचं तेवढंच ते उचलतात. तेव्हा एक जण म्हणाला की काय हो, मग एक तरी ओवी अनुभव आहे असं म्हणतात ना, तर आम्ही ज्ञानेश्वरीतल्या 2-2 ओव्या अनुभवतोय, एकच काय 2-2. ऐका विवेचन, अध्याय 16 ओवी 334 आणि 335 ज्ञानेश्वरीतल्या ओव्या. त्या दैवी आसुरी संपत्ती सांगणाऱ्या ओव्या आहेत. पण हे जे लोक आहेत की जे आपल्या सोयीप्रमाणे आपला विषयभोग घेण्यासाठी अर्थ लावतात, ते म्हणतात ह्या ओव्या आम्ही अनुभवतोय. स्त्रिया गायले ऐकावे. स्त्रियांचं गायलेलं आम्ही ऐकावं, ऐकतो आम्ही. स्त्रीरूप डोळा देखावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की स्त्रीचं रूप डोळ्याने पाहतो आम्ही. सर्वेंद्रिय अलिंगावे. स्त्रियेतेचे सर्व अंगाने आलिंगन स्त्रियांना द्यावं, सर्व इंद्रियांनी आलिंगन द्यावं असं म्हणतात. ते आम्ही करतो आहे. दुसरी ओवी, कोरबंडी की जे अमृते. त्या स्त्रियेच्या स्वरूपावरून आणि आधरो अमृता जे असतं स्त्रियांच्या ओठामध्ये अमृत, त्याच्यावरून स्वर्गातलं अमृत कुरवंडी करून फेकून द्यावं इतका त्या स्त्रियाजवळ आनंद असतो असं ते म्हणत आहेत. कोरबंडी की जे अमृते ऐसे सुख स्त्रिये परवते. नाहीच म्हणून चित्ते निश्चयो केला. अरे असं एवढं जे सुख स्त्रियांकडे आहे ना, तर ते आम्ही अनुभवतो आणि आम्ही अनुभवण्यासाठी निश्चय केलेला आहे. बघा आता हे 2 ओव्याचा अनुभव हे लोक घेत आहेत, मग आमचा नाही का उद्धार होणार असं ते दावा करतायत. म्हणून नामदेव महाराजांचं जे चरण आहे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, हे जे लोक आपल्या सोयीनुसार अर्थ लावणारे आहेत ना, त्यांना ते फावलं. तेव्हा त्यांना हे माहीत नाही की हे दैवी आणि आसुरी याच्या 2 संपत्त्या आहेत. आसुरी संपत्तीचं हे वर्णन आहे, पण त्यांना बाकीच्या विषयाचं काय घेणं नसतं. एक तरी ओव्या अनुभवाईना आम्ही 2-2 ओव्या अनुभवतो असा अर्थ लावतात आणि आपलं काम भागवतात. असे काही अर्थ असतात. अर्थपंडित म्हणू आपण त्यांना, किंवा चावट म्हणूया. तेव्हा तात्पर्य असं आहे की आपल्या सोयीनुसार अर्थ लावू नका. विषय पहा आणि त्यानुसार, नाही तर कोणाकडे तरी नीट जाऊन ऐका. ते काही लोक म्हणतात आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, 5 वेळा वाचतो. वाचा, पण अर्थ समजून घ्या आणि मग अनुभवा. नामदेव महाराज म्हणतात तसं, तरच आपलं जीवन सार्थकी लागेल, आनंदमय मंगलमय होईल, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटीत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.